बद्दल जे आता नेते त्यांच्यासोबत त्यांच्यावर कारवाईची मागणी सध्या होत आहे. विरोधी पक्षाला टीका करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आपल्याला त्या खरातला फाशी द्यायची किंवा त्याला शिक्षा द्यायची याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पोलीस जेव्हा तपास करतात त्या पोलिसाच्या तपासामध्ये मग खरातांच्या सीड्या तपासल्या जातीलच ना, त्याचे व्हिडिओ तपासले जातील ना. मग त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी असेल, तो राजकीय पक्षाचा जरी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सर्वांचं मत आहे. म्हणून याच्यामध्ये कुणाला वाचवण्याचा किंवा कुणाला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न सरकारकडून केला जाणार नाही. सगळ्यात मोठं महिलावर झालेले जे अत्याचार आहेत, पैसा कमवणं त्याच्यासाठी बंधुगिरी करणं हा वेगळा आहे, पण महिलावर झालेले जे अत्याचार आहेत त्या संदर्भामध्ये अशा नालायक माणसाला अखेर मरेपर्यंत एक तर त्याला काही फाशी झाली पाहिजे किंवा हा जेलमध्ये मरेपर्यंत राहिला पाहिजे, हे शासनाची सुद्धा भूमिका आहे. म्हणून आता तातडीने हे तपास जेव्हा पूर्ण होईल त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्याच्यावर केस चालवावी आणि तातडीने त्याला सजा, मला वाटतं सजा फार मोठी राहील. 200 कुठे 500 कुठे 2000 असे किती व्हिडिओ आहेत त्याचे, मग अगणित व्हिडिओ जे आहेत त्या माध्यमातून मला वाटतं आता याचा तो रामराम झाल्याशिवाय राहणार नाही ना, हा जेलमधून कधीच आयुष्यात बाहेर येणार नाही. देसाई म्हणतात की त्याचा एन्काउंटर सुद्धा केला जाऊ शकतो. असाचा एन्काउंटर करायचा काही गरज नाहीये. त्याला तडपू त्याच्या सजा त्याला मिळाली पाहिजे. त्याला प्रत्येक क्षणी केलेल्या पापाची आठवण झाली पाहिजे. म्हणून अशाला अत्यंत क्रूर पद्धतीने ही शिक्षा दिली गेली पाहिजे.